हाय नमस्कार. आज आपण बनवणार गवारची भाजी. गवारची भाजी आपल्या चॅनलवर टाकलेली आहे. ती थोडी वेगळ्या पद्धतीने मी करणार आहे. आता मी गॅसवरती तवा ठेवला आहे. तवा थोडा गरम झालेला की गवार टाकायची आपली. गवारला बारीक गॅसवरती अशी भाजून घ्यायची. खूप छान होते भाजी. आता इथे मी लसूण, आलं, मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट बनवणार आहे. इकडे आता आपण बारीक गॅसवरती भाजायला ठेवलेलंच आहे. त्याला भाजून घेऊया आपण बारीक गॅसवरती व्यवस्थित. आणि इकडे हे आपलं वाटण पण पेस्ट पण करून घेऊया आपण. आपली गवार व्यवस्थित भाजून झालेली आहे. हे बघा, जे गवारमधलं पाणी असतं असं पूर्ण निघालेलं आहे आपल्या भाजीचं. आता गॅस बंद करायचं आपण. आता आपण कढईत तेल ओतून घेतलेलं आहे. तेलही व्यवस्थित तापलं आहे. थोडंसं राई टाकले आपण. त्याला व्यवस्थित तडतडून देऊया. आवाज आला पाहिजे राईचा आपल्या. राई व्यवस्थित तडतडले. त्याच्यामध्ये हिंग, थोडंसं हिंग टाकण्याचं म्हणजे हे गॅस्ट्रिक भाज्या असतात आणि माझ्या शक्यतो सगळ्याच भाज्यांमध्ये हिंग असतो. हिंग टाकल्यानंतर आपण कांदा टाकून देऊया. त्याला बारीक गॅसवरती थोडंसं आपण परतून घेऊया. थोडंसं ही भाजी तुम्ही गवारची भाजी तसं म्हणाल तर कढईत न करता तव्यातून भाजी काढून तव्यातच केली तरी चालेल. पण आता माझी गवारची भाजी जास्त आहे आणि आम्ही माणसं पण जास्त आहे म्हणून मी कढईत करतो. त्याच्यात मी ऑप्शन आहे तुम्हाला आधीच सांगते, बटाटा टाकते. कारण काय आमच्याकडे काही जण खातात भाजी, काही जण नाही खात, त्यामुळे बटाटा टाकते. त्याला थोडंसं आपण मंद आचेवरती ठेवायचं आणि वरून झाकण ठेवूया. थोडंसं असंच त्याला ठेवून देऊया आपण. पण आता झाकण काढून घ्यायचं. परत एकदा व्यवस्थित हलवून मी जो मोठा एक कांदा घेतलेला आहे तसंच एक टॅमॅटो पण घेतलेला आहे. त्याच्यामध्ये कांदा माझा मोठा होता. तुमचा जर छोटा असतील तर 2 घ्या कांदे. मोठा होता माझा कांदा. तर ह्याला फिरवून घ्यायचं. आणि जी आता आपण ही पेस्ट केलेली आहे ती टाकून घेऊया आपण. त्याला पण व्यवस्थित परतवून घेऊया. आणि आता हे व्यवस्थित सगळं पटकन शिजायला पाहिजे म्हणून आपण आधी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. परत त्याला फिरवून झाकण लावून घेऊया. तर बारीक गॅसवर त्याला असंच ठेवूया 5 मिनटं. मध्ये आपण येऊन एक दोनदा हलवून जायचं, पण खाली लागायला नको म्हणून. मस्त ते कांदा पण शिजला. पण सगळं व्यवस्थित शिजून झालेलं आहे. व्यवस्थित परतून घेऊया. आणि आता याच्यामध्ये आपण सुके मसाले टाकून घेऊया. हळद, धनियापूड 1 चमचा, घाटी मसाला 1 चमचा आणि कांदा लसूण मसाला 1 चमचा. त्याला आता व्यवस्थित परतून घेऊया आपण. आता हे खाली लागायला नको म्हणून ह्याच्यात आपण थोडंसं गरम पाणी ओतूया. आपण ह्याच्यामध्ये थोडंसं गरम मसाला पाणी टाकून व्यवस्थित त्याच्यावर झाकण ठेवून असं 2 ते 3 मिनिटासाठी ठेवून देऊया. झाकण काढून घेऊया.
मस्तपैकी तेल सुटलेलं आहे भाजीला आपल्या. आता आपल्याला ह्याच्यामध्ये आधी बटाटा टाकून घेणार आहे. त्याला व्यवस्थित कांद्यामध्ये मिक्स होऊन देऊया. ऑप्शन आहे, पूर्णपणे ऑप्शन आहे. तुम्हाला जर आवडत असेल, माझ्या मुलाला किंवा मलाही ह्या भाजीतला बटाटा खूप आवडतो, म्हणून मी एक बटाटा टाकते याच्यामध्ये. व्यवस्थित असं लावून आता गॅसवर झाकण ठेवायच्यावरती 2 मिनटासाठी. म्हणजे बटाटाही थोडा आपला शिजेल आणि आपली गवार आधीच तव्यावरती भाजून झाली, म्हणजे थोडीशी शिजून झालेली आपली. त्यामुळे आपण थोड्या वेळाने याच्यामध्ये गवार मिक्स करूया. झाकण काढून आपली भाजी बघू. कांदा म्हणजे कांदा शिजले तर बनलेलाच आहे आपला पहिला. आता आपली ही भाजलेली जी गवार आहे ती टाकूया. गवार भाजून एक चांगला होतं, म्हणजे जे न खाणारे पण खातील, का त्याचा जो कडवटपणा असतो तो भाजल्यामुळे निघून जातो. भाजीला वेगळीच टेस्ट येते त्याची. तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. एकदा फिरवून घेऊया आपण व्यवस्थित. याच्यावर झाकण ठेवूया. भाजीचा कलर काय सुंदर दिसतंय, छान दिसतंय ना भाजीचा कलर. आता याला बरोबर 5 मिनटासाठी आपण झाकण ठेवणार आहोत. मध्ये मध्ये हलवून बघायची, कारण आपली भाजी खाली लागायला नको. आता आपण झाकण उघडून थोडंसं परतून घेऊया. शिजले की आपल्याला कळेल भाजी आपली. नुसती वाफेवरती आपली भाजी शिजलेली आहे. आता आपण थोडंसं टाकलं होतं ना मगाशी मीठ, त्यामुळे आता पण थोडंसंच आपण टाकणार आहे, खारट नको व्हायला म्हणून. आणि वरून भाजी कडवट असते, भाजलेली तर आहे मी, तरीसुद्धा चवीपुरतं आपण हे थोडंसं नावाला गूळ टाकणार आहे. तर याला आपण अगदी मीठ आणि ते गूळ व्यवस्थित लागेपर्यंत झाकण ठेवणार आहे, कारण गूळ पण लागलं पाहिजे ना त्याला सगळीकडे म्हणून. झाकण काढून घेऊया. भाजी आपली मस्त इथे शिजलेली आहे व्यवस्थित. तुम्हाला जर माझी भाजी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला आपल्या लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.